ज्योतिबाच्या नावानं. सांग भलं. आणि इकडे असं कोणतं नवीन लग्न आलं की सगळे येतात. 2 तास ऑनलाईनमध्ये होतं. कसं वाटतं का? साईड तिकीट जातील पण रुपया कमी झाला नाही पाहिजे. खूप गर्दी आहे, प्रचंड धक्काबुक्की. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. आज रविवार आहे आणि खूप गर्दी आहे. वळणं आहे, घाट आहे पूर्ण, वळणं खूप आहे. बघा वरती बघा. आताचा ब्लॉग चालू होता आणि याच्यामध्ये आम्ही आता आहोत मयुरीच्या सासरी. हे बघा, हे मयुरी सासरचं घर आहे आणि आम्ही ते राहिलो होतो. इकडे पण छान घर आहे. ही वाट आहे इकडे यायची आणि घरची माणसं आहेत आणि सासरे आहेत मयुरीचे. हे दीर आहे, फास्ट ड्रायव्हर आणि सगळीकडे बसला ना तिकडे पुढे. तर आता आम्ही चाललोय दोघे ज्योतिबाला बघा. आणि आता ज्योतिबाचे राईड चालू होते. हे सगळे चाललेत माझनाळला. आणि ही आहे मयुरी, हिचं हे सासर आणि ह्या मयुरीची आई सासूबाई. आता हे सगळे चाललेत कोल्हापूर माझनाळ. मयुरी तुला कसं वाटलं आमचं सासर? माझंच सासर आहे. माझं सासर तर माझं चांगलंच वाटतंय. मला चांगलं वाटलं तुम्ही आलात तर. राहा अजून 2 दिवस. चला तर आता आपण निघूया इथून. आम्ही आहोत पालीमध्ये. गाव दाखव. हे वाव, तिकडे पण बघा, हे मयुरीचं सासर. हे आहे मयुरीचं सासर. तर आम्ही आता इथून निघतोय ज्योतिबाला. फिरायला दुसरा दौरा चालू झाला आमचा. गाईज आता आम्ही इथून निघालो आहोत. चाललो आहोत आम्ही दोघे. वाचर बघा खूप हा वाजले. आणि आता मी चाललो ज्योतिबाला. आम्ही रत्नागिरी पहिला आणि हा स्पेशल ज्योतिबासाठी. तर आता आपण आलं ना. हे बघ इथूनच आहे. तर मित्रांनो इथे ज्योतिबा आहे शाळेत मित्रांनो बघा. 40 किलोमीटर वरती ज्योतिबा आहे. चला तर आपण ज्योतिबाला ज्योतिबाच्या नावानं. सांग भलं. कसा वाटतोय प्रवास तुम्हाला? आणि मस्त सकाळचे मस्त आता 11 वाजलेत आणि खूप छान ऊन पडलंय पण या झाडांच्या थंड वाऱ्यामुळे ना खूप भारी वाटतं. उन्हाचं जास्त असं वाटत नाही की जास्त ऊन आलंय वगैरे काय. हा गाडीवरती वारा लागतो ना, त्याच्यामुळे वाटत नाही. समोर कर ना आपल्याकडे घेणार. हा ज्योतिबाचा रोड आहे जाताना बघा. देवाकडे जायचं असेल तर अशी वाट असते. कशी वाट असते? अशी वळणं, साईडला हिरवगार वातावरण, मध्ये तसं ऊन पडलेलं. वा, आता मी इथे स्पीड मारणारच नाही गाडी. बस मला ह्याचा आनंद घ्यायचा. आता गाडी स्पीड नको आहे आम्हाला. बस आम्ही खूप धावलो, आयुष्यात खूप धावलो. धावपळ धावपळ धावपळ. आता सावकाश. काय बोलते? हो, वळणं मस्त आहे त्याची. भारी वाटते ना?
भारी काय चालतं इकडे बघा बघितलं बघा चार्जिंग झालेलं आणि आत्ता जुगाड बघा आपला इथून बघा चार्जिंग केबल बाईक काम फत्ते आता प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे आणि आता आपण व्हिडिओ बनवूया बघा आम्ही थांबलो इथे आणि इकडे बघा इथे काम चालू आहे यांचं काहीतरी सूर्यफूल चोपतात आहे. सूर्यफूल चोपतात ते आणि थांबलो आता आणि आता आपण दोघे अशा दोघांनी ड्रेसिंग बघा ड्रेसिंग आणि हा जो प्रॉब्लेम झाला होता ना आपण सॉल्व्ह केला आहे इथे चार्जिंग पण लावले आणि चार्जिंग कॉर्डला लावले अशी तर चार्जिंग तुम्हाला आमचा लुक बघायचा आहे तर थोड्या वेळाने आम्ही दाखवू पूर्ण लुक फुल लुक. बाय 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 आता ना आम्ही इकडे कोल्हापूर आहे या साईडला केरळला. इकडे आहे रत्नागिरी आहे रोड म्हणजे कोल्हापूर आणि रत्नागिरी इकडे असं मागे आणि हा जो रोड येतो ना लेफ्ट साईडला इकडे बघा हा ज्योतिबाचा रोड आहे साईडला इकडे समोर कोल्हापूर आणि इकडून जिकडे आम्ही आलो रत्नागिरी रोड आहे ठीक आहे तर इकडे तुम्हाला जायचं लेफ्ट साईडला ठीक आहे केरळमध्ये आहोत आता केरळमध्ये आणि आता बरोबर इथून 11 किलोमीटर वरती मंदिर आहे. दाखव मॅप दाखव मॅप दाखवतो पण थांबा बघा जुगाड बघा जुगाड चार्जिंग हा मॅप आहे सर्व जायचं आहे चला तर हा मित्रांनो रस्ता आहे ज्योतिबाकडे जाण्यासाठी बघा एक रस्ता छान वाटतोय इथून आपण लेफ्ट मारलाय केरळीच्या इथून तुम्ही आतमध्ये आले तुम्हाला असा रोड लागणार आहे वळणं आहे घाट आहे पूर्ण वळणं खूप आहे बघा वरती बघा उंच डोंगर आता देवा तुझा वास इकडे आधीच कलर पसरलेला आहे दिसतं का बघा लाल केशरी लाल हिरवा आधीच रस्त्यावरती कलर उतरलेला दिसतोय बाबा काय वातावरण आहे आता 12:30 वाजले तरी उन्हाचं असं वाटत नाही की ऊन जास्त पडलंय म्हणून मे महिना चालू आहे असं वाटत पण नाही मे महिना चालू आहे थंड वातावरण आहे पूर्ण घाट आहे ना वरती आणि तुम्हाला इथे राहण्यासाठी फार्म हाऊस सुद्धा आहे अवेलेबल मग तुम्हाला राहायचं मध्ये stay करू शकता. पांढऱ्या उंच डोंगर आता मला डोंगर बघा खाली बघा आम्हाला जिथपर्यंत जायचं आहे ना तो राहिला प्रवास वेगळाच पण जाताना जो आनंद आहे तो वेगळाच आहे बघा बघा नजारा बघा मित्रांनो एक नंबर वाटतं जेव्हा का वरती घाट बघा तिथून तो कॅमेरामध्ये दिसतोय का माहित नाही मला पण पसंत नाही बघा हे बघा सगळ्यात सुख आनंद आनंद तो कुठल्याही मोठ्या हॉलमध्ये किंवा हॉटेलमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही असा आनंद
या लवकर लवकर या तुम्ही पण ज्योतिबाचं दर्शन घ्यायला या. निसर्ग वाचवा. येताय तर तुम्ही कचरा करू नका. निसर्ग वाचवा. आईला ऐश्वर्या काय ती कोण आहे? आरची. आयला आरची पण नाही. वेडी वाकडे वळणे वाहन सावकाश चालवा. नक्कीच नक्कीच ज्योतिबा फक्त प्रवास जवळ आलेला आहे. हे बघा खाली बघा मित्रांनो. कॅमेरा बंद करायची इच्छा होत नाही मित्रांनो, कारण काय चार्जिंग पण नाही आहे. पण तुम्हाला हे जर नाही दाखवलं तर काय उपयोग यार. ते दाखवणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. आम्ही जिथे आता आलोय ना ते तुम्ही सुद्धा बघा. तुम्ही त्याचा आनंद घ्या. आता ज्योतिबा कुठे? काही आता थोडाच वेळ आणि आपण आता पोहोचणार आहोत ज्योतिबाला. तर तुम्हाला नक्की दाखवणार आणि तुम्ही फक्त हा नजारा बघा. तिथे माणसं आहे जी माणसं प्रवास करतात. माणसं छोटे मुलं आहेत तिथे सावली भेटेल तिथे चहा नाश्ता जेवण थांबतात. तिथे पावती फाडावी लागते. फाडावी लागते. नाही साहजिक गोष्ट आहे. कारण काहीतरी असते त्यांचे कारण. स्वच्छता एवढी चांगली दिसते या मागे त्यांची मेहनत असते. काळजी पण ते लोक करतात. खर्च असं त्यांना पण म्हणून लोक हे वसुली करतात. काही हे नाही पण वाटणे आहे की पण तो खर्च सरकार सुद्धा करू शकते. तो होऊ शकतो. हे बघा फायनली बाबा आपण माझ्या जीवनात पहिल्यांदाच ही माझी बाईक घेऊन स्वप्न. काही सेकंड फक्त काही सेकंड. आम्ही आतमध्ये आता आलोय ज्योतिबाला. आणि ते बघा समोर दख्खनचा राजा. इकडे सगळीकडे अशी दुकान आहेत. ते आम्ही आता ओटी घेतले. ओटी घेतले आणि आता आम्ही आता बघा आतमध्ये काय माहीत नाही अलाउड आहे की नाही कॅमेरा शूट करायला. पण जेवढं शक्य होईल तितकं आम्ही नक्कीच दाखवतो तुम्हाला. आणि यायला मला खूप तहान लागली पण छोटी बॉटलच नाही भेटत पाण्याची. मोठी बॉटल घेऊन प्रॉब्लेम असा की पण फिरवायला लागेल आपल्यासोबत. पुन्हा ते पाणी गरम होणार. चला आतमध्ये जाऊया आपण. आता बरोबर 1 वाजला आहे. बरोबर 1 दुपारचा आहे. हे बघा ट्रेन ट्रेन हां चालेल. ऊन खूप लागते आता. ऊन खूप लागते. हा एंट्रन्स आतमध्ये. आज रविवार आहे आणि खूप गर्दी आहे. बघा मार्केटमध्ये आम्ही पायऱ्या चढतोय. आज रविवार ज्योतिबाचा दिवसच आहे. आणि समोर एक पालखी आहे जी कोणीतरी गावातून आले. हे बघा आता समोर पालखी आहे. आम्ही खूप नशीब होणार होता. मला पालखी बघायला भेटले रविवारची. चला नवीनच आहोत. गुला
खूप गरम होतं, खूप गरम होतं. पालखी आणले समोर बघा, समोर काय बोलशील? बोल ना काहीतरी बोल. पहिल्यांदाच आमचा जोडा यासाठी जोडा आला आमचा पहिल्यांदाच. आता जातो हात पकडून ज्योतिबाला. प्रत्येकाचं स्वप्न असेलच लग्नानंतर एकदा तर ज्योतिबाला यायचं, पण तुम्ही नाही येऊ शकत हा, कारण काय तुम्ही कामच करत बसा. अरे या यार लवकर बघा, कारण देव त्यांनाच बोलवतो त्यांना देवाची आवड आहे. वेळ आली की देव तुम्हाला नक्कीच बोलणार, तुम्ही या. वेळ आली की नक्कीच येतो, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतो. हे बघा वातावरण बघा काय वातावरण. मित्रांनो आम्ही जवळजवळ 1 तास झाला, एक अर्धा तास झाला आम्ही लाईनमध्ये उभे आहोत. मोठी लाईन आहे, इथून असं पूर्ण असं जायचं, इकडे यायचं आणि आपल्या मागे अस्मिता बघा फायनल डोक्याला गोलायला लागलेलं आहे इकडे, माझ्या पण लागला. आता बघा तुम्ही काय टोपी कशी वाटते कमेंट नक्की सांगा. खिशातून आणले होते बरं गावरान. पब्लिक संडे आपल्याला आतमध्ये शूट करायला भेटलं तर आपण आतमध्ये शूट करू, पण चान्सेस कमी आहेत, पण तरी सुद्धा ट्राय करू आपण. आज सायंटिक चालतील पण उत्पा कमी झाला नाही पाहिजे. आज दर्शन करायचं, आज मुख्य दर्शन आहे, आज पुढे जाऊन दर्शन. इथे आहे रामेश्वर मंदिर आहे, खाली असं नंदी आहे, इकडे मंदिर आहे रामेश्वर. जाताना रांगेत तुम्हाला नक्की लागेल, पहिली दर्शन इथे घ्यायचं, पुढे जा अजून एक खूप गर्दी आहे, प्रचंड धक्काबुक्की. भाग आहे आणि मी इथे उतरलो. इकडून समोर आम्ही खाली आलो ना, आता इकडून आम्ही अशी एंट्री मारली होती आणि लाईनमध्ये उभं होतो आम्ही. गेले 2 तास आम्ही लाईनमध्ये उभं. कसं वाटतं ना टोपी पडेल गेलेले होता. हे बघा मंदिर गर्दी खूप आहे, प्रमाणाच्या बाहेर आहे, खूप गर्दी आहे. 2 तास झाले लाईनमध्ये उभं. आणि हे बघा इकडे खूप गर्दी आहे, या साईडला मध्ये अलाउड नाही कॅमेरा, पण आम्ही ज्योतिर्दर्शन घेतलं आहे. आता ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतो. गाईज आमचं दर्शन झालंय, खूप छान. फायनली गाईज आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि आम्ही ज्योतिर्लिंग आणि ज्योतिबा दोन्ही दर्शन केलं आहे. हे बघा आता हे सगळी गर्दी आहे आणि आता वाजले बघा 3 वाजले. 3 आम्ही 1:30 वाजता आलो, 3 वाजले. हां दर्शन केले आपण असं पूर्ण देवाच्या कपाळ काय ठेवलं एक नंबर मंदिर आपलं. चला तर हा व्हिडिओ अजून पुढे आहे, खूप साऱ्या गोष्टी बघूया. आता सगळ्या गोष्टी आल्यात, फोटो वगैरे काढून झाले आमचे.
आणि इकडे बघा ना किती भारी वाटतं. आणि हे बघा गाईस तुम्हाला आमचे फोटो पण बघायला भेटतील. हा, तू तुम्ही बघा. आम्हाला इंस्टावरती फॉलो करा. इंस्टावरतीच फॉलो करा. त्याच्यावर तुम्हाला आमच्या सगळ्या पोस्ट बघायला भेटेल. आम्ही खूप छान छान फोटो काढले आणि खूप गोष्टी आम्ही कॅप्चर केल्या आहेत. चला तर आता आपण जाऊया बाहेरच्या दिशेने. इकडे बघा असं वातावरण. आणि इकडे असं कोणतं नवीन लग्न आलं की सगळे येतात. तो आपण व्हिडिओ काढला. आणि इकडे बघा मागे बघा आम्ही निघालो दख्खनचा राजा. इथून आता आम्ही सध्या गाईस आमचं खूप छान दर्शन झालंय. मनासारखं दर्शन झालं. आणि आता पुन्हा आता थोडं साईड वाटते का निघायची इच्छाच नव्हतं आम्हाला इथून दोघांना. निघायची इच्छा होत नाही. कारण काय माहिती आहे का इथे जे वातावरण आहे ना आतमध्ये गेल्यानंतर आधी गर्दी खूप होती. आधी असं वाटलं की यार कुठे खूप गर्दी आलोय होती. कुठे आलोय आम्ही कुठे आलोय. नाही खूप इच्छा होती. आम्ही म्हटलेलं की फक्त किती काही होते शेवटी मुखदर्शन दर्शन. घेऊन जायचं. पण मी यांना जबरदस्ती केली नाही. मुखदर्शन नाही. मुखदर्शन देवाच्या नाही. पायथ्याशीच जायचं म्हटलं. काही होते परत कधी चान्स भेटेल. काय माहिती. इकडे समोर बघा पूर्ण बाजारपेठ कशी आहे बघा. छान झालं. इकडे झाड बघा एवढं मोठं आहे यार. एक नंबर सावळे पूर्ण. आत्ता वाजले जवळजवळ किती वाजले. आत्ता वाजले जवळजवळ 3:30. दर्शन झालंय आणि हा 3 ते 4 तासाचा प्रवास जो आहे ना तो खूप खूप भारी होता आणि यार. काय तुमचा लुक कसं आहे आजचा दोघांचा ते तर हा लुक कसा आहे सांगा. कपडे कपडे कसे वाटतात आमचे बघा. कसं वाटतं आता लोक वाटे बघतात पण मी त्यांचा विचार करत नाही. कारण काय माहिती आहे का आता बिंदास आहे आपण. बिंदास आहे. पुन्हा एकदा बोलतो ज्योतिबाच्या नावानं चांगलं. तुमचं पण सगळ्यांचं चांगलं भलं होऊ दे. देवा त्यांचं पण चांगलं कर. ज्यांना आमचं चांगलं झालेलं बघवत नाही आहे. कारण आम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाही ना कोणाला धोका दिला. त्याच्यामुळे एकच मागणं आहे की देवा त्यांचं पण भलं कर. ज्यांना आमचं चांगलं झालेलं बघवत नाही. बाय बाय.